आता मुराडी नाही माहिती असा बसल्याला कोणी आहे का इथे? तर महिला मंडळ आई आई तुम्हाला तर मुराडी चांगला माहिती हो. तुमच्या एवढा मुराडी कुणालाच नाही माहिती. अहो मुराड्यासाठी रडल्यात राहू तुम्ही. अशी भाकरी थापावी आणि रोज बापाची आठवण यावी. आजच माझा बाप येईल, उद्याच माझा बाप येईल, अशी दाराकडे मुलगी बघते. बाप काय येईना डोळ्यातलं पाणी काय थांबाना. तरी दुसरा दिवस उघडला, तरी दाराकडे बघितलं. आज माझा बाप येईल, उद्या माझा बाप येईल, बाप येईना. दाराकडे मुलगी रोज बघू लागली, डोळ्यातलं पाणी निघू लागलं. आणि सासूबाई म्हणते, सुनबाई काय झालं ग? काय नाही म्हणली हो, चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. तुम्हाला काय वाटतं? चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी आहे का? नाही नाही, बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी. डोळे भरून आले, हृदयातला ठोका चुकला. माझ्या बाबाचा ब्लड प्रेशर वाढला असेल, डायबिटीस आहे त्यांना. कशा असतील माझे वडील? हृदयातला अंतकरणातलं ठाव चुकला. रोज भाकरी थापती. 15 दिवस गेले, बाप काही येईना आणि मुलगी काय रडायची थांबना. 20 दिवसानंतर बाप सरळ दारात असा उभा राहिला. आज मुलीचं लक्ष फक्त भाकरीकडे होतं, आज दाराकडे नव्हतं. भाकरी थापता थापता आज मुलगी सहज समोर बघू लागली. भाकरीकडे बघितलं, तव्याकडे बघितलं आणि तेवढ्याच बापाने आवाज दिला, बाई येऊ का ग घरात? तशी मुलगी धाडकन उठली, परात ठेवली, भाकरी ठेवली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर मुलगी ढासा ढासा रडली. एक सांगू का, मुलगी रडली हे नवल नाही, पण मुलीच्या गळ्यात पडून बाप रडला हे लई नवल आहे, लक्षात घ्या.